नमस्कार, आपण पाहतात कटू सत्य लाईव्ह न्यूज. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका. शिक्षण अभियान जे प्रकरण आहे, जो प्रोजेक्ट होता सरकारचा, त्याबाबतचं 2 कोटीची थकबाकी सरकारची होती. ती थकबाकी दिली नाही. त्यासाठी रोहित आर्या अनेक दिवसापासून स्ट्रगल करत होता, प्रयत्न करत होता, त्याला ते पैसे मिळाले. अनेक त्यांनी हे केलं, आंदोलन केली आणि त्यांनी एक महिनाभर त्यांनी हे पण आमरण उपोषण केलं. तरी देखील त्या उपोषणामध्ये तो बेशुद्ध झाला, त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. नंतर त्यांनी ठरवलं की मी आत्महत्या करेल. आत्महत्या करून सगळं संभव, कारण का एवढी मोठी रक्कम आहे. रक्कम त्याला पण कुठेतरी पुढे कर्मचाऱ्यांना द्यायची असते. रक्कम सरकारकडून आली नाही. ती 2 कोटी आणि वर आणि काही लाख रुपये होते. अशी मोठी रक्कम होती. सरकारने वारंवार मागणी करून त्याला दिली. तर मला सांगा, एखादी व्यक्ती आत्महत्येचा विचार डोक्यात येतात म्हणजे त्याला नक्की तो त्रासलेला माणूस आहे. सरकारने त्याचे पैसे दिले, मग त्याला असं वाटलं असावं की मी आत्महत्या करून पैसे मिळण्याचा फायदा काय, त्यापेक्षा काहीतरी असं करावं की जेणेकरून सरकार माझं ऐकेल. काल जे प्रकरण झालं, ओलीस ठेवलं, ती मुलांना ओलीस, तेव्हा पण ते बोला मी ओलीस ठेवले, मुलांना किडनॅप केले, मला सरकार परिस्थिती काहीतरी बोलायचं. म्हणजे काय बोलायचं होतं त्याला? हे बोलायचं होतं की माझे पैसे तुम्ही द्या. त्याला असं वाटलं असेल कदाचित की कुठे चित्रपटावरून ते यामी गौतमीचा पिक्चर आहे तो थर्सडे नावाचा, तसं कंदार जे होतं हायजॅक झालं होतं, त्यावेळेस पण बघा अनेक लोकांनी ते हायजॅक केलं होतं. मग ते सोडलं सगळ्यांना, कोणती एकही गोळी चालवलं सोडलं. असं काहीतरी होतं का? अशा मार्गाने काय पैसे वगैरे मिळतील करायचे? बरं, पैसे वगैरे मिळतील म्हणजे हे काही एक्स्ट्रेशन नव्हतं, त्याच्या हक्काचे पैसे होते. पण सरकारी दाद नाही दिली. सरकारी व्यवस्थेचा बळी गेला. सरकारमुळे हे जे अपहरण नाट्य घडले ते पण सरकारमुळे घडले. त्याला असं वाटलं की मुलांना ठेवल्यामुळे कधी सरकार माझं ऐकेल, माझे पैसे देईल. तर तसं काय घडलं नाही. उलट जे घडलं चुकीचं घडलं, त्यांनी अपहरण नव्हतं करायला पाहिजे. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. गुन्हा दाखल केला पोलिसांनी? तुमच्या काय नॉलेजमध्ये आहे? गुन्हा दाखल केला आहे का? नाही. गुन्हा दाखल न करता पोलिसांनी त्या ठिकाणी गेले, QRT क्विक रिस्पॉन्स टीम घेऊन गेले, कमांडो घेऊन गेले आणि त्याला त्या छातीमध्ये गोळ्या झाल्या. आता मला सांगा, हा काय टेररिस्ट होता, गँगस्टर होता की अजून कोण होता का? की याच्याकडे काय मोठा शस्त्रसाठा होता का? AK-47 रायफल घेऊन आला होता, त्याच्या छातीमध्ये गोळ्या मारला? तसं काही नसताना पोलिसांनी प्री प्लॅन करून, प्री माइंड करून, कोणाच्या तरी सांगण्यावरून त्याला 2 कोटी रुपये आणि काही अजून रक्कम द्यायला लागू नये सरकारला, हे कोणाच्या तरी सांगण्यावरून त्याला याची हत्या करून आणली. कारण काय की त्यांनी मुलांना ओलीस ठेवलं. मुलांना ओलीस ठेवलं तर मुलासाठीच काम करत होता. आतापर्यंत 17 मुलांचं अपहरण आणि 2 वयस्कर म्हणजे टोटल 19 लोक यांचं अपहरण झालं. तो त्यांनी एक मार्ग निवडला आणि तो मार्ग त्यांनी निवडला त्या मार्गापर्यंत सरकारने त्याला आणून सोडलं. त्याची हत्या होण्यासाठी देखील सरकार जबाबदार आहे. कारण राज्य पोलीस त्यांच्यावरती कारवाई करणार नाही, 100% करणार नाही. मुलांचे जे जीव जे धोक्यात टाकले त्याला ते एन्काउंटर नाही, याची हत्या केली गेली असं आमचं स्पष्ट मत आहे. रोहित आर्यन जे केलं त्याचं आम्ही समर्थन नाही करते. तो त्यांनी एक मार्ग निवडला आणि तो मार्ग त्यांनी निवडला त्या मार्गापर्यंत सरकारने त्याला आणून सोडलं. 17 मुलांचं अपहरण आणि 2 वयस्कर म्हणजे टोटल 19 लोक यांचं अपहरण झालं. ही परिस्थिती निर्माण करायला तसेच त्याची हत्या होण्यासाठी देखील सरकार जबाबदार आहे. सरकारने ही अशी वेळ अशी आणून ठेवली की त्यामुळे ही दोन्ही कालच्या घटना घडलेल्या आहेत. आता ही घटना घडण्यास कारण असं आहे की रोहित आर्याचे सरकारकडे 2 करोड रुपये आणि काही लाख रुपये हे येणं बकाया आहे, म्हणजे रिसिवेबल आहे. त्याने सरकारचं स्वच्छता अभियानमध्ये काही प्रोजेक्टचं काम केलं होतं आणि ते पैसे येणं बाकी होतं. सरकारला त्यांनी बिलं वगैरे पाठवली असतील त्यावेळेस आणि मागणी करत होता आणि त्यासाठी त्याने आंदोलन केलं. पैसे मिळत नाही म्हणून त्याने मागच्या महिन्यामध्ये आमरण उपोषण केलं. त्यामध्ये तो बेशुद्ध झाला, त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. त्यानंतर सरकारचे पैसे येत नाही आहे आपले कामाचे, म्हणून त्याने आत्महत्येचा विचार केला. आत्महत्या करून जर पैसे मिळणार नाही तर फायदा काय, म्हणून कधी त्याने तो मार्ग सोडला. त्या डोक्यात काही कल्पना आली असेल, त्याने जो थर्सडे नावाचा यामी गौतमीचा जो चित्रपट आहे तो पाहिला असावा. काल्पनिक चित्रपटातून आणि कंधार जे प्रकरण झालं मागे आपल्या भारतात घडलं होतं, अफगाणिस्तानमध्ये जे हायजॅक झालं होतं, त्यावरून त्यांनी अभ्यास करून काहीतरी हे त्याला ठरवलं असेल की असं काहीतरी मुलांचं मी अपहरण केलं तर माझे पैसे कदाचित मिळतील आणि त्यामुळे त्याची जी कायदेशीर पैसे होते ते मिळवण्यासाठी त्याने हा मार्ग निवडला. हा मार्ग चुकीचा होता. पण एवढं सगळं करून अपहरण केल्यानंतर त्यांनी व्हिडिओ बनवला. व्हिडिओ बनवून तो त्यांनी जारी केला. व्हिडिओ सांगितलं की मला बोलायचं आहे, लोकांशी बोलायचं आहे. मग एवढी मुलं जी आहेत 17 आणि 19 माणसं टोटल त्याच्या ओलीस ठेवलेली, प्रकरण गंभीर आहे असं माहीत असताना सरकारने कोणतीही पावलं नाही उचलली, त्याच्या व्हिडिओला दाद नाही दिली, ती मुलांना मरायला सोडून दिलं. मग त्यानंतर ही माहिती जेव्हा दत्ता नरवडे DCP होते त्यांच्यापर्यंत गेलं, ते देखील चर्चा करत होते त्याची फोनवरती. त्यांनी देखील वाटाघाटी केलं नाही, बोलणं केलं नाही, काय नाही केलं. प्लॅनिंग केलं, त्यांचे कमांडो बोलवले, पोलीस फोर्स बोलवली, रॅपिड ॲक्शन फोर्स बोलवली आणि क्विक ॲक्शन फोर्स असं काहीतरी आहे, तिथं क्विक रिस्पॉन्स टीम बोलवली आणि तिकडे गेले आणि त्याला सरळ त्या छातीमध्ये गोळ्या घातल्या. त्यांचं असं म्हणणं आहे त्यांनी धमकी दिली, मुलांना जाळून मारलं. अरे ते धमकी दिली त्याने, तो मुलांसाठीच काम करत होता, अगोदर देखील विद्यार्थ्यांसाठी काम करत होता. तसं तो करणार नाही याचा त्या अभ्यास त्यांचा एवढं नॉलेज, साधी बेसिक गोष्ट त्यांना कळायला पाहिजे होती. चला ठीक आहे, धमकी त्याची आपण ग्राह्य धरली तर पोलिसांनी एक प्रशिक्षण दिलं जातं, ट्रेनिंग दिलं जातं की अशा परिस्थिती जर उद्भवली तर त्याला कसं हँडल करायचं. त्याच्याकडे कोणतं वेपन होतं का नव्हतं आपण त्यात जात नाही. आणि जरी असेल समजा त्याच्याकडे AK-47 जरी असेल तरी देखील पोलिसांनी प्रयत्न करायला पाहिजे की त्याला न्यूट्रलाइज केलं पाहिजे. पहिला त्याच्या पायावर हातावर गोळी मारून त्याला जखमी करून त्याचं वेपन काढून त्याला अटक करणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्हाला बातमी कळली की त्याने अपहरण केलं, तुम्ही गुन्हा दाखल केला का त्याच्यावरती? नाही केला. तुम्ही प्लॅनिंग करत बसले याला कसं मारता येईल. तुम्ही तिकडे गेलात, त्याला न्यूट्रलाइज केलं नाही, त्याच्या हातापायावर गोळी मारली नाही, त्याला जखमी केलं नाही, त्या छातीत गोळी मारून त्याला संपून टाकलं एका गोळीमध्ये आणि हिरो बनायचा यांनी प्रयत्न केला.
त्याचा जीव वाचवता आला असता, मुलांच्या जीवावर त्याचा देखील जीव वाचवता आला असता. तो महाराष्ट्रीयन माणूस होता, तो काही क्रिमिनल नव्हता, क्रिमिनल अपराधिक पार्श्वभूमी असलेला गँगस्टर किंवा टेररिस्ट नव्हता. अशा पद्धतीने त्याला जे मारलं आणि स्वतःची कॉलर पाठ जी थपथपून घेतली, त्यामुळे त्याचं समर्थन कधी होणार नाही. आणि प्रत्येक एन्काउंटर जे असतं हे खोटंच असतं. जर एन्काउंटर त्याला कशाला म्हणतात की दोन्हीकडनं सेम फायरिंग झालं असेल, खरोखर तुम्हाला गोळ्या लागल्या असेल किंवा तुमच्यावरती फायरिंग केलं असेल, तर ही गोष्ट की त्याला तिकडे त्यांनी रिटॅलिएट करायला गोळीबार केला, तो पण फायर करायला पाहिजे होता. तसं नाही करता वन साईड तुम्ही ही गोळीबार करून त्याला मारलं. ते पोलिसांचं असं माध्यमात म्हणणं आलं की त्याकडे छर्याची बंदूक होती. छर्याच्या बंदुकीने साधा उंदीर पण मरत नाही आणि जखम पण होतं, जखम होईल फार फार पण माणूस मरत नाही. मग अशा जर तुम्हाला नॉलेज आहे की त्याकडे छर्याची बंदूक आहे, तर तशा वेळ परिस्थितीमध्ये मी त्याचा जीव घेणार का? त्यामुळे पोलिसांनी हत्या केलेली आहे आणि हे टाळू शकले असते. आणि त्यातले जे 3 अधिकारी आहेत हे प्रामाभिसी दिसतात. त्यातले ते दत्ता नलावडे आहे प्रमुख आरोपी, दुसरा आरोपी सिनियर पी आहे तिकडचे जितेंद्र सोनाने, तिसरा जो आहे तो अमोल वाघमारे. ते स्वतःला तो कॉलरशी मोठी टाईट करून स्वतःला हिरो समजतात. त्याला प्रदीप शर्मा, दया नाईक, ते आंग्रे, कान्होजी आंग्रे ते होते ते, आणि तो प्रफुल्ल भोसले वगैरे जी जुनी टीम होती त्यांची, त्या कॅटेगरीमध्ये त्याला स्वतःला असं फील वाटत असेल त्याला. पण सगळ्यांनी जेल भोगलेलं आहे आणि सगळ्यांवरती कारवाई झालेली आहे. त्यामुळे त्याचाही नंबर आहे. त्यामुळे त्याला क्षमा सुटका मिळणार नाही. गुन्हा दाखल करणं आम्ही मागणी करतोय. गुन्हा दाखल झाला तर आम्ही सीबीआयकडे पाठवणारे प्रकरण, कारण राज्य पोलीस त्यांच्यावरती कारवाई करणार नाही, 100% करणार नाही. कारण सरकार जातं बोलतंय की जे घडलं ते बरोबर आहे आणि मुलांचा जीव वाचवणं महत्त्वाचं होतं, म्हणून कोणताही गुन्हा दाखल होणार नाही. त्यामुळे आता आम्ही न्यायालयात जाणार आहोत आणि याच्यावरती योग्य ती कारवाई करणार आहोत. बोली अपहरण जे घडलं आणि हत्या घडली ही शासन व्यवस्थेतच बळी आहे. शासन निष्काळजी राहिलं, दुर्लक्ष केलं, तो सेवा देतोय तुम्हाला, त्याच्याकडे ही काही वन मॅन वर्क नसतं. हे त्याच्यावर काही लोक डिपेंड असतात की त्यांच्याकडे तो काम करून घेत असतो, त्यांना पगार देणं, हे जे पैसे असतात हे काही एकट्या व्यक्तीचे नसतात. आम्ही जेव्हा काम करतो तर पैसे कसे कर्मचाऱ्यांना द्यावं लागतात, वाटावं लागतात पैसे, ठीक आहे, त्यांचा पगार द्यावा लागतो. तर ह्याने पैसे दिले नाही तर त्या लोकांनी ह्याच्यावर केस केली असते की बाबा रोहित आर्यने आम्हाला फसवलं. मग हे पैसे द्यायचे कुठून? जो व्यक्ती आत्महत्येचा विचार करू शकतो, जो व्यक्ती महिनाभर उपाशी राहू शकतो, ज्याचं कुटुंब उपाशी राहू शकतं, जो रोज आंदोलन करतोय, ज्याने अपहरणसारखं प्रकरण केलं, म्हणजे हे कितपत गंभीर आहे, तरी देखील शासनाला जाग येत नाही. मग शासनाचा व्यवस्था तर बळीच होतो, तोही बळी. आणि मुलांचे जे जीव जे धोक्यात टाकले त्याला देखील शासन जबाबदार आहे. त्याला हे जे काही शिक्षण मंत्री जे आहेत कोण त्यावेळेचे आणि जे शिक्षण अधिकारी आहेत ते सगळे त्याला जबाबदार आहेत. आता ही हत्या झालेली, त्याचं कुटुंब नक्कीच शॉकमध्ये असणार ते, आणि तिची व्हिडिओ आम्ही बघतोय, पण ते नक्कीच मला संपर्क करतील ते. आणि जरी संपर्क झाला तरी ठीक आहे, जरी नाही झालं तरी आमच्याकडे सोशल वर्कर आले आहेत आमचे बरेचसे, त्यांनी हे सगळं करतात ते. आणि आम्ही प्रकरण तडीच लावू. आम्ही हायकोर्टात नाही तर त्यानंतर मग वेळ पडली सुप्रीम कोर्टापर्यंत प्रकरण घेऊन जाऊ आणि सीबीआयकडे याची चौकशीची मागणी करतोय आम्ही. तपास म्हणजे गुन्हा दाखल होऊन तपास त्यांनी करावा. राज्य पोलिसांच्या विरुद्ध करणार नाही, त्यांना वाचवतील. त्यामुळे याच्यावर योग्य कारवाई होणं गरजेचं आहे. आजच आमचं करस्पॉन्डंट जाईल आज ह्युमन राईटला वगैरे, आणि आज सगळा वेळ आमचा सगळा बाईट देण्याबद्दलच गेला आहे. त्यामुळे ह्युमन राईट आणि आम्ही उच्च न्यायालयात आज मी करतो हे सगळं प्रकरण, आणि जे काही ती कारवाई होईल तुम्हाला दिसेलच भविष्यामध्ये. पोलीस काय करतील आम्हाला माहिती आहे, पोलीस काय करणार. मध्ये अक्षय शिंदे प्रकरण घडलं, तुमच्या ताजं एकदम, अजून ती जखमा पण अजून थंड नाही झाल्या. त्या शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या मिनिटापर्यंत पोलीस, राज्य सरकार पोलिसांना वाचवण्याचा प्रयत्न करत होतं, आणि कोणाचे आदेश होऊन देखील पुढे कोणती कारवाई होत नाही, ते चॅलेंज करतात. म्हणजे एवढं ते धीट झालेले आहेत या सगळ्या गोष्टीत. त्यामुळे आम्हाला काही अपेक्षा नाही राज्य सरकारकडून, आम्हाला न्यायालयाकडून अपेक्षा आहे, आणि आम्ही न्यायालयात घेऊन जाऊ. बाकी न्यायालयावरती आहे, ते प्रकरण आमचं काम आहे, हे प्रकरण न्यायालयात घेऊन जायचं, त्या प्रकरणाला न्याय द्यायचा, काय करायचं हे कोर्टाचं काम आहे. आणि कोर्टाने जस्टिस करायचा असतो. कोर्ट हे जस्टिससाठी आहे, न्यायासाठी आहे. न्याय काय करायचं हे कोर्टाने ठरवायचं. त्यामध्ये आमचं काम हे प्रकरण त्यांच्यापर्यंत नेऊन पोचवायचं काम आहे, आणि आम्ही ते पोचवणार ते. आणि आम्ही याच्यामध्ये न्याय झाला पाहिजे. या ठिकाणी हा जो एन्काउंटर आहे किंवा काही कस्टल डेथ होतात या सगळ्या प्रकरणामध्ये, उद्या कदाचित तुम्ही असू शकाल त्या ठिकाणी, हे असू शकतील तुमचे, हे कोणी असू शकतात, आम्ही शकतो. अशा वेळेस मानवी हक्कांचं रक्षण झालं पाहिजे आणि कोर्टाचं इंटरफेअर याच्यात झालं पाहिजे. कारण पोलिसांना अशी मोकळीक दिली, आता 6 महिन्यापूर्वीच प्रकरण अजून धडा घेतलेला नाही, पुन्हा एन्काउंटर करायचं असतं का? त्या ठिकाणी शेंबड्या पोराला पण कळेल, समोरचा त्याकडे वेपन नाही आहे किंवा काही नाही, तर तुम्ही त्या पायावर गोळी मारली पाहिजे. ही चित्रपटात दाखवतात, पिक्चरमध्ये दाखवतात ना, इथं या बेसिक गोष्टी घ्या. परत ते अक्षय शिंदे प्रकरणामध्ये झालं, त्यामध्ये कोर्टाने सांगितलं, गाईडलाईन दिले, त्याचा उल्लेख केला की पायावर गोळी मारू शकले असते, तुम्ही त्याला गोळा का मारला. तर हे सगळं आहे, आणि न्यायालयाचे जजमेंट्स आहेत, त्यामध्ये निकाल आहेत, निवाड आहेत, आणि त्या आधारे योग्य ती कारवाई होईल असते. आणि आम्ही बघू त्यांचे गुन्हा दाखल होऊन त्यांना जेलमध्ये कसं पाठवतील, त्यामध्ये कारवाई करू. प्रत्येक एन्काउंटर मागे चौकशी झालेली आहे आतापर्यंत, तुलाही माहिती असेल, पत्रकारून तुम्हाला याचं असेल माहिती असेल ती. आता हा जो एन्काउंटर, ह्याला एन्काउंटर कधी म्हणतात? एन्काउंटर म्हणजे वेन यू एन्काउंटर विथ द एनिमी, जेव्हा त्यांचं क्रॉस फायरिंग होतं किंवा काय होतं, त्यात चकमक म्हणतात त्याला. चकमक उडाली आणि मग फायरिंग केलं. यात कोणती चकमक उडाली होती? एन्काउंटर चकमक ह्यात कुठली तुम्हाला आढळली? पहिल्यांदा हा प्रश्नचिन्ह इथे आढळतो की बंदिस्त जागेवर त्यांनी एन्काउंटर कसा काय केला? टेररिस्ट असेल, गँगस्टर असेल, आणि खूप दिवसापासून वॉन्टेड आहे किंवा काहीतरी वेपन घेऊन आला, AK-47, AK-56 वगैरे, बॉम्ब घेऊन आला आहे, तोप घेऊन आला कुठेतरी त्यांना उडवायला, तर ते त्या बाबतीत म्हटलं एन्काउंटर, त्यावेळेस हा शब्द एक वाटतो सुटेबल, ठीक आहे चला टेररिस्ट वगैरे आहे, तसं कसाबला ते केलं होतं, एन्काउंटर केलं, त्यावेळी ते झालं होतं त्यावेळेस. तर आता हा जो प्रकरण आहे, हे हत्या आहे, ही क्लिअर हत्या आहे. यात 2 गोष्टी, त्यामध्ये मुलांना ओलीस ठेवलं, ही चुकीची गोष्ट झाली. आपण काही त्या समर्थन नाही करत त्या गोष्टी, रोहित आर्यचं समर्थन नाही करत. पण अन्याय जो असतो हा कोणाच्या बाबतीत होऊ नये, ना मुलांच्या बाबतीत होऊ नये किंवा रोहित आर्यच्या बाबतीत किंवा कोणाच्या बाबतीत होऊ नये. आता मुळात हा कालचा प्रसंग उद्भवला, हा प्रसंग का उद्भवला, याचं कारण काय, थोडं त्या मुळाशी आपण गेलं पाहिजे. आता मुळात असं आहे
की शिक्षण अभियान जे प्रकरण आहे, जो प्रोजेक्ट होता सरकारचा, त्याबाबतचं 2 कोटीची थकबाकी सरकारची होती. ती थकबाकी दिली नाही. त्यासाठी रोहित आर्या की अनेक दिवसापासून स्ट्रगल करत होता, प्रयत्न करत होता की त्याला ते पैसे मिळावेत. अनेक त्यांनी हे केलं, आंदोलन केली आणि त्यांनी मग 1 महिनाभर त्यांनी हे पण आमरण उपोषण केलं. तरी देखील त्या उपोषणामध्ये तो बेशुद्ध झाला, त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. नंतर त्यांनी ठरवलं की मी आत्महत्या करेल. आत्महत्या करून सगळं संभव, कारण का एवढी मोठी रक्कम आहे, ही रक्कम त्याला पण कुठेतरी पुढे कर्मचाऱ्यांना द्यायची असते. रक्कम सरकारकडून आली नाही. ती 2 कोटी आणि वर आणि काही लाख रुपये होते. अशी मोठी रक्कम होती, सरकारने वारंवार मागणी करून त्याला दिली नाही. आता मला सांगा, एखादी व्यक्ती आत्महत्येचा विचार डोक्यात येतात म्हणजे त्याला नक्की तो त्रासलेला माणूस आहे, सरकारने त्याचे पैसे दिले नाही. मग त्याला असं वाटलं असावं की मी आत्महत्या करून पैसे मिळण्याचा फायदा काय, त्यापेक्षा काहीतरी असं करावं की जेणेकरून सरकार माझं ऐकेल. काल जे प्रकरण झालं, ओलीस ठेवलं ती मुलांना, ओलीस तेव्हा पण तो बोला मी ओलीस ठेवले मुलांना, किडनॅप केले, मला सरकार परिस्थिती काहीतरी बोलायचं आहे. म्हणजे काय बोलायचं होतं त्याला, हे बोलायचं होतं की माझे पैसे तुम्ही द्या. त्याला असं वाटलं असेल कदाचित की कुठेतरी चित्रपटावरून ते यामी गौतमीचा पिक्चर आहे तो थर्सडे नावाचा, तसं कंदार जे होतं हायजॅक झालं होतं त्यावेळेस पण बघा अनेक लोकांनी ते हायजॅक केलं होतं. मग ते सोडवलं सगळ्यांना, कोणती एकही गोळीने चालतं सोडवलं. असं काहीतरी होतं का, अशा मार्गाने काय पैसे वगैरे मिळतील का त्याचे? बरं पैसे वगैरे मिळतील म्हणजे हे काय एक्सट्रॅक्शन नव्हतं, हे त्याच्या हक्काचे पैसे होते. पण सरकारी दाद नाही दिली. सरकारी व्यवस्थेचा बळी गेला. सरकारमुळे हे जे अपहरण नाट्य घडले हे पण सरकारमुळे घडलं. त्याला असं वाटलं की मुलांना ठेवल्यामुळे कधी सरकार माझं ऐकेल, माझं पैसे देईल. तर तसं काय घडलं नाही. उलट जे घडलं चुकीचं घडलं, त्याने अपहरण नव्हतं करायला पाहिजे. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. गुन्हा दाखल केला पोलिसांनी? तुमच्या काय नॉलेजमध्ये आहे गुन्हा दाखल केला आहे का? नाही केला. गुन्हा दाखल न करता पोलिसांनी त्या ठिकाणी गेले, QRT क्विक रिस्पॉन्स टीम घेऊन गेले, कमांडो घेऊन गेले आणि त्याला त्या छातीमध्ये गोळ्या घातल्या. आता मला सांगा, हा काय टेररिस्ट होता, गँगस्टर होता की अजून कोण होता का, की याच्याकडे काय मोठा शस्त्र साठा होता का, AK-47 रायफल घेऊन आला होता त्याच्या छातीमध्ये गोळ्या मारला? तसं काही नसताना पोलिसांनी प्री प्लॅन करून, प्री माइंड करून, कोणाच्या तरी सांगण्यावरून याला 2 कोटी रुपये आणि काही अजून रक्कम द्यायला लागू नये सरकारला, हे कोणातरी सांगण्यावरून याची हत्या घडून आणली. कारण काय की त्यांनी मुलांना ओलीस ठेवलं. मुलांना ओलीस ठेवलं, तो मुलांसाठीच काम करत होता आतापर्यंत. त्यांनी मुलांना कोणतेही हार्म नव्हतं केलं. त्याने धमकी दिली असेल त्याने, असं ते पोलीस म्हणतात धमकी दिली. धमकी कोणी पण देतात. धमकी दिली म्हणजे काय कोणी ॲक्ट करत नाही. धमकी दिल्यावर लगेच काय हे धमकी दिल्यावर कोणी कोणाचा खून करतं का? नाही, खून करत नाही. मग आता ह्याची हत्या करण्यासाठी काय घडलं असं? काही पोलीस म्हणतात की त्याकडे वेपन होतं, छर्याची बंदूक होती. अरे छर्याच्या बंदुकीने माणूस मारला जाऊ शकतो का? मर्डर होतं का? हत्या होते का? जखम मरत नाही, ग्रीवस हर्ट पण नाही होत. छर्याने उंदीर पण मरत नाही, कधी उंदीर मरत नाही, पक्षी मरत नाही. तर अशी छर्याची बंदूक असल्याबाबत त्यांनी सांगितलं. बरं छर्याचे ट्रेसेस मिळाले का? छर्याचे बुलेट मिळाले का तुम्हाला तिथे? ते पण नाही मिळालं. हे यांची कहाणी जी आहे ना, मनगडन कहाणी जरी असेल, त्याला छर्याची सोडा, तुम्ही खरी बंदूक जरी असली तरी देखील पोलीस त्याला मारू शकत नाही. त्याला पोलिसांना प्रयत्न करावं लागतात की त्याच्या पायावर गोळी मारून त्याला पहिले न्यूट्रलाइज करायचं किंवा हाताला मारून न्यूट्रलाइज करायचं, त्याला इंज्युअर्ड करायचं, जखमी करायचं, जेणेकरून तो त्याच्यावर ताबा मिळवता येईल. पोलिसांनी असे काही प्रयत्न केलेले नाही. हिरो बनवून आले सगळे, एन्काउंटर स्पेशलिस्ट बनून आले. दत्ता मेडे आणि हे हिरो म्हणून आले आणि त्यांना वाटलं की याला मारल्यानंतर ते हिरो बनतील वगैरे, आणि त्याचा हा खून केला, स्वतःला हिरो पाठ थोपतो पण घ्यायला. एक मिनिट इकडं एक काम कर, राहू दे ना, फोन कर एक मिनिट. हॅलो तिकडे यायला सांगता ना, त्याला माहीत असेल तिथे रॉंग साईडने, ठीक आहे कोण बाहेरून सांग तिकडे यायला. तर ही पाठ थोपवून गेला आणि हे सगळं केलेलं आहे. तुमच्या दत्ता नलवडे स्टेटमेंट आहे की त्याचं असं म्हणणे की त्याकडे वेपन असल्याची आम्हाला माहिती मिळाली, मग ते कन्फर्म नाही. हत्येपूर्वी 2 तास त्याच्याशी चर्चा करत होते, त्याशी बोलत होते. मग त्याचे पैसे द्यायला लावायचे. ही परिस्थिती का निर्माण झाली? त्याने अपहरण हे का केलं? ही परिस्थिती तुमच्यामुळे घडली. तुमच्यामुळे म्हणजे सरकारमुळे. सरकारी व्यवस्थेचा बळी म्हणजे मुलांचं अपहरण कांड जे घडलं आणि याची हत्या, सरकारी व्यवस्थेची दोन घटना घडलेल्या, त्यामुळे सरकारला जबाबदार आहे. सरकारने निष्काळजीपणा केला, सरकारने दुर्लक्ष केलं, याचे पैसे दिले नाही आणि त्यामुळे त्याची हत्या झाली नाही. ही पोलिसांची स्टोरी आहे. मी स्वतःला जाणून गेली म्हणतो ना, म्हणजे स्वतःला मारण्याबद्दल बोलतो तो, ठीक आहे माझ्याबरोबर. पण ही वेळ का तुम्ही का आणली? त्या व्यक्तीला तुम्ही त्याला मजबूर केलं की ही वेळ त्याला का आणली? सरकारने त्याचे पैसे का दिले? ही परिस्थिती तुम्ही निर्माण केली. तुमच्या व्यवस्थेचं बळी आहेत आणि तुमच्यामुळे ही मुलं किडनॅप झाली सगळी, हे त्यांच्यामुळे झालं. बरं त्या ठिकाणी ज्वलनशील पदार्थ कसा आला, कुठून आला, कुणी दिला? एवढ्या सर्वसामान्य व्यक्तीला असा पदार्थ मिळू शकतो का? कोणता पदार्थ होता? पोलिसांनी त्या ठिकाणी एवढं ऑपरेशन केलं, त्यांच्या लक्षात नाही आलं की रॉकेल होतं, पेट्रोल होतं, की अजून कुठलं डिझेल होतं, की अजून कोणता दारुगोळा ठेवला आहे, शस्त्रसाठा ठेवला, त्यांच्या लक्षात नाही आलं. DCPनं काल अजून रात्री मी सकाळी बघितलं, अजून पण सकाळपर्यंत माहिती आहे त्याच्याकडे छर्याची बंदूक होती का नव्हती. जरी असेल आपण ॲट द मोस्ट आपण धरून चाललं त्याच्याकडे जर AK-47 असेल किंवा AK-56 असेल तर ही पद्धत नाही ना, गोळी मारून त्याला जीव घेऊन त्याला मारायची. त्याला पहिलं न्यूट्रलाइज करायचं असतं. न्यूट्रल म्हणजे त्याच्या पायावर हातावर गोळी मारून त्याला जेरबंद करायचं असतं. ट्रेझरी असते, ही ट्रेझरी लाडकी बहीण लाडका भाऊ यांना फुकटमध्ये वाटण्यामध्ये खर्च करतात. आणि जे शाळेची कामं करतात, सरकारची कामं करतात, असे कष्टकरी लोक जे असतात, मजूर असतात, हे लोक यांचे पगार वगैरे ह्यातून मिळतात, हे पैसे देत नाही. तसं एका कंत्राटदाराने आत्महत्या केली. आता हे बरेच 50 कोटीच्या वरती काहीतरी किती 50,000 करोडच्या वरती थकबाकी आहे. ही थकबाकी यांना देत नाही, त्यामुळे हे कामं करत नाही. सरकारची कामं करणे, जनसेवेची लोकसेवेची लोककल्याणकारी कामं करत नाही. कंत्राटदार आत्महत्या करायला लागलेत आणि हे लोक यांच्याकडे फुकटमध्ये कामं करून घेतात. म्हणजे मला सांगा, या महाराष्ट्र सरकारला जे सरकार आता आहे, फक्त वोटर्स जनतेचे वोटर्स मतदाता आहेत त्यांना खुश करण्याच्या पाठीमागे आहे. लाडकी बहीण लाडका भाऊ ही स्कीम यांच्यामध्ये कॉम्पिटिशन झालं. एक म्हणतो मी 10,000 देतो, एक म्हणतो मी 1,500 देतो, एक म्हणतो 2,500 देतो आणि सगळ्यांना पैसे वाटत सुटलेत. पैसे सरकारी खजाना आमच्या कष्टाचा जो पैसा जो आहे, टॅक्सचा पैसा आहे, हा फुकटमध्ये वाटतात लोकांना.
आणि ज्याला पैसे द्यायचे त्याला पैसे देत नाही. जो रोहित आर्या जो आहे त्याने ते शाळेचा जो प्रोजेक्ट होता सर्व शिक्षा अभियान असं काहीतरी आहे, सुंदर ब्युटिफिकेशन करायचं होतं, स्वच्छता संपूर्ण शाळा त्याने सुंदर ब्युटिफाय केलं, त्याने ब्युटिफिकेशन केलं सगळं. त्याचे पैसे त्याला द्यायला नको. मुलं शाळेत केव्हा जाणार? जेव्हा जर तुम्ही शाळा तुमची जर ही आहे पडलेली झडलेली गळकी, जर पाणी गळतं आहे, तुटलेलं फुटलेलं आहे, मुडकी बेंच आहे, अशा ठिकाणी मुलांना उत्साह वाटेल का? त्या शाळांचं सौंदर्यीकरण करून सुंदर दिसाव्यात, मुलांना आकर्षित वाटाव्या, अशा उद्देशाने हा प्रोजेक्ट विश्वास करावा का नाही अशी आहे. सर्वसामान्य आपण जो आपला मेंदू असतो, आपल्या मेंदूला पटेल अशी ती गोष्ट सरकारने बोलली पाहिजे. हे जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थी काय त्याच्या खाजगी शाळेतील विद्यार्थी आहेत का? सरकारच्या शाळेतील आहे किंवा इतर कुठले आहेत ते काय त्याच्या कंट्रोलमध्ये नाहीत. असं कुणी माणूस शाळेत जाऊन त्यांना आम्हाला पैसे द्यावून म्हटलं तर पैसे देणार का? त्याची मुलं ऐकतील का? मुलं काय खिशातनं पैसे देतात? मुलं पालकांकडनं पैसे घेतात. त्यांचे पालक असे कोणाला ऐरे करायला पैसे देतील का? पैसे मुळात हा जे वक्तव्य करतायत वक्तव्य किती हास्यास्पद आहे. मनाला आपल्या मानवी मेंदूला न पडणारं वक्तव्य आहे, मेंदूला भेजायला आपल्याला नस ते जस्टिफाय होणारं वक्तव्य आहे. असं म्हणजे त्यांची मानसिकता, त्यांची बुद्धिमत्ता काय लायकीची असेल हे शिक्षण खात्यातील जे लोक आहेत ना, हे सगळं असं स्टेटमेंट करतात. असं कोणत्याही डिपार्टमेंट जाऊन कोणी व्यक्ती पैसे मागू शकतो का? मग ठीक आहे, मागितलं ना त्याने, मग तुम्ही खंडणीचा गुन्हा दाखल केला का त्याच्यावरती? तशी तक्रार दिली का? तसं काही कुठे वक्तव्य केलं का त्यावेळेस? म्हणजे आताच का? म्हणजे तुमचा जर ह्याच्यामध्ये हातभार आहे तुमचा, तुम्ही संगणमताने कट रचून पोलिसांच्या मार्फत याचा काटा काढला तुम्ही, तुमचे जे अजून पैसे असतील त्याचे 2 कोटी ना अजून असतील त्याचे पैसे, मग अजून आता इतर जे ठेकेदार आहेत कॉन्ट्रॅक्टर त्यांचे पण पैसे आहेत. मग हे पैसे मागू नये. ह्यांची जे ऑफिशियल जे देणं आहे ते देणं त्यांना न देता लाडकी भाऊ, लाडका नवरा, लाडका हे नाही का, अशा तिकडे तुम्ही पैसे खर्च करतायत. म्हणजे जनतेचा जो टॅक्सचा पैसा आहे, जो आमचा जो हक्काचा पैसा आहे, तो तुम्ही त्यांच्यावर खर्च न करता तुम्ही इकडे वाटताय आणि असे एक ठेकेदार आत्महत्या करतायत. मला सांगा, हा माणूस किती दिवस हा स्ट्रगल करत होता पैशासाठी, त्याने आत्महत्याचा प्रयत्नाचा टोकाची त्यांनी भूमिका केली. आता तो सांगितलं मगाशी मला, तो बोला की स्वतःला संपून टाकेल. म्हणजे असा माणूस काय विचार करतो? केव्हा माणूस असा विचार करतो? जेव्हा हे पैसे घेऊन त्याला पण कोणत्या कर्मचाऱ्यांना पैसे द्यावे लागत असेल ना, पेंटरला जिथे तो पेंटिंग करतो, आर्टिस्ट जो आर्ट काढतो त्याला द्यावं लागतं, तो पैसे खिशातनं पैसे खर्च करणार. उद्या ह्यांनी पैसे दिलं तर तो याच्याविरुद्ध तक्रार दाखल करणार. त्यामुळे हे सरकारने ही फसवणूक केलेली आहे. सरकार म्हणजे जे शिक्षण खात्याचे जे अधिकारी आणि मंत्री आहेत, ही फसवणूक आहे. त्याचे जे 2 कोटी रुपये किंवा अजून काही निघत असेल हे त्याला व्याजासकट द्यायला पाहिजे. काय एकदम कम्प्युटरसारखे एवढे फास्ट नाही केले की सकाळ याचिका दाखल होईल. आम्ही ते सगळं मटेरियल आम्ही जमा केलं आणि आज सकाळपासून मीडियाच्या बाईट्समध्ये सगळा वेळ गेला आहे. आता आतापर्यंत पत्र म्हणजे याचिका पण दाखल झाली असते खरं तर, पण सगळा वेळ इकडे गेल्यामुळे आणि आता वॅकेशन चालू आहे. 1 वाजेपर्यंत आमचं कोर्ट चालू असं डिपार्टमेंट, उद्या पण 1 वाजेपर्यंत चालू असणार. त्यामुळे याचिका दाखल नाही होऊ शकली. पण पत्रव्यवहार जो आहे तो आज आमचा होणार, कारण पत्रव्यवहार जो आहे हे इथं कसं मानवी हक्कांचं उल्लंघन झालेलं आहे आणि हत्या झाली. त्यामुळे आमचा पत्रव्यवहार जो आहे चीफ जस्टिस ऑफ इंडिया, चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हायकोर्ट, रजिस्ट्रार बॉम्बे हायकोर्ट, तसेच मानवी हक्क कार्यालय आयोग जो आहे मुंबईचा, राज्य मानवी हक्क आयोग आणि राष्ट्रीय आयोग, आणि तसेच मुंबई DG यांना देखील देणार आहे. आणि आमच्या याचिकेमध्ये आम्ही CBIची मागणी करणार आहे. कारण अक्षय शिंदे प्रकरण जेव्हा झालं, शेवटच्या क्षणापर्यंत सुनावणीच्या किंवा आदेश होईपर्यंत सरकारने पोलिसांच्या पाठीशी घातलं होतं. कारण सरकारनेच पाठवलेला तो ऑफिसर संजय शिंदे होता, तो PI, आणि त्याची कार्यकर्ता होती, ही टेंटेड होती, आणि त्याच्यामार्फत त्यांनी त्या गाडीमध्ये बसून त्याला मारलं, त्याची हत्या केली. त्यामुळे न्यायालयाने तो निकाल दिलेला आहे. त्यात पण देखील हे म्हटलेलं आहे सरकारने जर तुम्हाला रिटॅलिएट करायचं असेल तर त्याच्या पायावर किंवा हातावर गोळ्या घालायला पाहिजे. तुम्ही तसं न करता तुम्ही त्याला का मारलं? त्याला डोक्यात गोळ्या घातला त्यामुळे हेड इंजुरी त्याला होती, याला छातीमध्ये मारलं, आणि त्याचा पंप इकडे लंग्स एकदा पंक्चर झाले की माणूस मरतो. त्यामुळे त्यांना माहिती कुठे गोळी घालायची ते पण त्यांना माहिती. त्यामुळे पायावर जर पोलिसांना ट्रेनिंग दिलेलं आहे, त्यांचा नियम हा चूक असतो. तर छातीवर त्याचा नियम अचूक लागला तर पायावर अचूक नाही लागला, तर पायाला कुठलं मिसफायर नाही झालेलं, हाताला कुठलं मिसफायर नाही झालेलं किंवा इतर ठिकाणी कुठे मिसफायर नाही झालेलं, एकच गोळी मारली ती लागली. ठीक आहे, त्यामुळे डायरेक्ट ती त्याच्या छातीत मारलेली आहे, त्याचं लंग्स किंवा त्याचं हृदय पंक्चर करण्यासाठी, आणि त्यामुळे जाणबुजून हत्या केलेली आहे. आणि याचं समर्थन हे झालेलं आहे दत्ता नालवडे याच्या आदेशाने झालेलं आहे, आणि ओपोनी जे जितेंद्र सीताराम सोनवणे त्यांच्या आदेशाने झालेलं आहे. आणि त्यामुळे हे तिघांच्या विरुद्ध प्रायमरी केस बनते, हत्येचा गुन्हा होतो, आणि तो गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न करू. आणि त्याचबरोबर फसवणूक जी आहे शासनाची, त्यातले कोण अधिकारी आहे किंवा काय त्याचे पैसे बनतात ते पैसे देणं गरजेचं आहे, तोही गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आणि तो गुन्हा, ती फसवणूक आणि ही हत्याचा काही संबंध आहे का, जे इंटरलिंक होत असेल तर ते अधिकारी देखील याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये सामील होतील. याबाबतचं पत्रव्यवहार जसं मगाशी बोलल्याप्रमाणे तो होणार, आणि याचिका देखील उद्या दाखल. पाहत राहा निर्भीड सत्य, अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटू सत्य लाईव्ह न्यूज. धन्यवाद.